नमस्कार, मैं दीपक कुमार। आज है ना हम है ना जलगांव के प्रादेशिक परिवहन कार्यालय में एक कामासाठी मी आलो होतो। इथे आहे ना एक आहे ना ॲडव्होकेट आहे, त्याची समस्या माझ्याकडे मांडत आहे ते की त्याची काय समस्या आहे त्याच्या तर काय नाव आहे आपला? माझं नाव ॲडव्होकेट भूषण जनार्दन पाटील। मी बरोबर. 24 नंबर साठी आलो होतो। डॉक्युमेंट सगळे आणलेले आहेत। मी 11:15 वाजेचा आलेलो आहे। अद्याप तो एकही कर्मचारी तिथे नाहीये। नाही, दरवाजांना लॉक लावलेले आहेत। बरं, तुम्ही कोणाला विचारले का? मी विचारलं 2-3 खिडक्यांमध्ये, ते त्यांनी एवढं उत्तर दिलं की येतील म्हणून। येतील म्हणजे ना शासकीय आता आहे ना काय वेळ झालेली आहे, तुम्ही दाखवू शकता का वेळ काय आहे? 11:54 झालेले आहेत। 11:54 झालेले आहे। हो, म्हणजे हे बघा। शासकीय टाइम जे आहे, शासकीय टाइम 9:45 आहे। अधिक ते अधिक आहे ना 15 मिनिट लेट आपण आहे ना ठीक आहे, तेवढं 10 वाजे आपण करू शकतो। पण ते काही आहे ना सुटीवर तर नाहीये, तुम्ही विचारले का? सांगितलं नाही अजून तसं काहीही सांगितलेलं नाहीये। तसं काही सांगितलेला नाही। मग चला आपण आहे ना विचारू। तुम्ही इथे आले होते का? हो, बरोबर। तर तुम्ही कोणाला विचारले नाही का? इकडे पण विचारलं त्यांनी खिडकीत, ते बोलले की येतील म्हणून। बर, चला आपण विचारू, आपण पण विचारू तुमच्यासोबत। तर काय उत्तर देतील ते आपण विचारू। कोणीच नाही आहे। बाजूला बघू। हे खिडकी नंबर 15 परिवहन विभाग सर्व प्रकारचे बॅकलॉगचे काम इथे होता। इथे पण कोणी नाही आहे। खिडकी क्रमांक 14 परिवहन विभागाचे हस्तांतरचे काम अर्ज स्वीकारणे, इथे पण कोणी नाही आहे। त्यानंतर आहे ना खिडकी क्रमांक परवाना विभागाचे कामकाज स्वीकारणे, इथे पण कोणी नाही आहे। म्हणजे हे तर बंदच आहे। 11 नंबर 10 नंबरवर लिहिलेलं आहे खटला विभागाचे कामकाज आवाक, इथे पण कोणी नाही आहे। खटला विभागाचे कामकाज 9 नंबर आहे, 9 नंबर पण नाही आहे, खिडकी बंद आहे। म्हणजे संपूर्ण कार्यालय सुटीवर गेलेला आहे का, हे मला प्रश्न पडतोय। आपण जे खिडकी आहे, हे खिडकीमध्ये खिडकी नंबर लिहिलेला नाहीये। मॅडम, वंदे मातरम। मॅडम आहे ना ते सगळे जे कर्मचारी कुठे गेलेले ते आस्थापन सगळे की सगळे आस्थापन काम सोडून? नाही सर, मी तर आले तेव्हापासून येत होते। बाकी तुमचे कामकाज काय चालतं खिडकीवर लिहिलेला नाहीये सर, आता तेवढं मला काय माहिती। तुम्ही काय काम करता इथे? मी एनटी सेक्शन मध्ये परिवहन विभागात। बरं, हे दादा हे कामासाठी आलेले। आता विचारलं तुम्हाला नाव नोंदणीसाठी, तर तुम्ही बोलले की येतील। आता 12 वाजून गेले मॅडम, 11:58 झाले, म्हणजे ऑलमोस्ट 12 वाजलेले आहेत। 12 मिनिट घडीचे ना की परिवहन विभागाचे 12 वाजलेले? हा, सगळ्यांचेच 12 वाजलेले आहेत। चला आपण आस्थापना विभागाचं विचारू आपण। या इकडे। फक्त इथे आहे ना काम सुरू होण्याचं दिसतंय, पण कोणता विभागाचे काम आहे हे दिसत नाहीये। हे कोणता? एक मिनिट ताई, नमस्कार, वंदे मातरम।
हे कोणते विभाग, कोणता खिडकी आहे इथे? इथे बिफोर मी होते कशाची मोबाईल नंबर अपडेट जी आरसी वरती होतं त्याचं. आपलं नाव काय? अश्विनी जोगदर. बर, थँक्यू मॅडम. इथे 6 नंबर खिडकी आहे. व्यवसाय प्रमाणपत्र बाबाची कामकाज इथे होता, पण इथे पण कोणीच नाही. पक्की लायसन्स बाबत कामकाज इथे ना मॅडम आहे. इथे कामकाज सुरू आहे. त्यानंतर आहे ना जे हे खिडकी लायसन नूतनीकरण, दुय्यम प्रत व पत्ता बदलचे कामकाज, तिथे पण आहे ना कोणीच नाहीये. आपण आस्थापना विभागात विचारू. आपण हे मदतीचे कक्ष आहे. जनसंपर्क अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, आस्थापना विभाग, इथे पण आपण पाहिलं असताना आपण पाहू शकता इथे पण कोणीच नाहीये. म्हणजे नागरिकाचे कामकाज, इथे येणारे नागरिक कामकाज कसे चालेल याबाबत कोणती शास्ती दिसत नाहीये. नमस्कार. मी जितेंद्र प्रकाशलाल कुकरेजा. भाऊंकडे आज एक मदत मागतोय. मी 2019 इथे आरटीओ मध्ये स्वतः माझा लायसन बॅकलॉग करण्यासाठी टाकलेला होता. कोणते वर्ष? 2019 म्हणजे 7 वर्ष. माझ्याकडे अर्ज पण आहे, त्याची सर्व पूर्तता मी केलेली आहे. 2023 माझ्या इथे परीक्षण येऊन पण झालेला आहे, पण मी तर वारंवार चक्कर मारतोय. ते मला 7 वर्षापासून आता हे जबाब देत आहे की आम्ही NIC ला मेल केला आहे, ते केव्हा होईल आम्हाला माहित नाही. पण माझ्या आता दुसरा लायसन बी प्रोसेस होत नाहीये, म्हणून मी भाऊंकडे मदत मागतोय. आता तुमच्या हातात माझं काय निवेदन देतोय भाऊ. निवेदन आहे की अधिकारपत्र आहे. आरटीओ जलगांव आरटीओ मदद मिलने के लिए बॅकलॉग के लिए अर्ज किया. चला आपण आहे ना संबंधित अधिकारीकडे आहे ना याविषयी आहे ना विचारू आपण. चला. साहेबाकडे जाऊ आपण. इथे ना मेन आरटीओ जलगाव शहराचे जो जलगाव प्रादेशिक परिवहन विभाग आहे, त्यांचे ना मेन आरटीओ आहे श्री राजेंद्र वर्माजी, ते बसताय. म्हणजे डेप्युटी आरटीओ नाही, आरटीओ आहे त्याच्या. इथे पण कोणी आहे का? साहेब वंदे मातरम. साहेब कुठे गेले? मीटिंगला काय? हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करून केलेले आहे का ते? माहित नाही. आपण ना साहेब ऐसा कोण सांगू ना, आपण दुय्यम अधिकारी आहे त्यांचे. त्यानंतर आपण आहे ना वरिष्ठ अधिकारी आपणच आहे. आपणाला माहिती नाही साहेब कुठे गेले. म्हणजे रजिस्टर नोंद करून गेले की नाही गेले आपल्याला माहीत नाही. तर मुवमेंट रजिस्टर मागवा ना त्याच्या. मी वारंवार तक्रार केलेली आहे. आपल्याकडे मला फक्त मुवमेंट दाखवा, आपल्याकडे रजिस्टर आहे असं दाखवा मला. मागवा ना साहेब. मला माहिती आहे आपल्याकडे मुवमेंट रजिस्टर नाही आहे. मी 101% बोलतोय आपल्याला. आपण मुवमेंट रजिस्टर बनवलेला नाही आहे. म्हणजे आपले अधिकारी, कोणते अधिकारी कुठे जाता, कुठे नोंद करून जातात, त्यांना नागरिकांना कोणतेही माहिती नाही. आता ना आपल्यासमोर हे अगोदर ना हे कर्मचारी. साहेब माझा असा विषय 2019 मी बॅकलॉग साठी एक ऍप्लिकेशन केलं. बसा साहेब बसा. आपण पण बसा. सर 2019 मी बॅकलॉग साठी ऍप्लिकेशन टाकली. 2019. हा. आता मला सांगा साहेब, एवढं वर्ष म्हणजे मी त्या पिरियड मध्ये कोरोना आला, ठीक आहे, मान्य. मग नंतर मी त्याची प्रोसेस परत केली, सर्व झाल्यानंतर आताही एप्रूव्हल होत नाही तुमच्या लॉगिन वर. माझे दुसरा लायसन पण नाही होते. तुम्ही याच्या अगोदर आले होते? हो साहेब. मला भेटले का?
साहेब ते मॅडमने 6 नंबर खिडकी ती मॅडमने आपल्याकडून ओटीपी घेतलं पण त्यांनी प्रोसेस केली तरी झाला नाही. कोणतं कसलं लायसन? हे बघा 2 व्हीलरचा लायसन आहे माझा. आता ड्रायव्हिंग लायसन आहे साहेब. त्याची स्टेटस अशी आहे की भाई तुम्ही अप्रूव्ह करून घ्या आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन. साहेब आता तो लायसन बी एक्सपायर झालाय. 2019 पासून माझा हे प्रोसेस टाकलेला आहे. साहेब एखादी 7 वर्ष लागणे खूपच लाजवारी गोष्ट आहे साहेब. आणि त्याला एरर आला ना त्याच्यामुळे. तर 7 वर्ष हेलपाटे मारावं लागले. एरर आ रहा है तुमचे म्हणणे. एरर किती दिवस? कुणाकडे दिलं होतं? साहेब मी स्वतः प्रोसेस केलेली आहे. माझा ओरिजिनल लायसन बी जमा आहे आणि त्या दिवशी मी फॅमिली सोबत होतो. चेकिंग चालू होती. मी त्यांना दाखवले. मला याच्या अगोदर कधी भेटले नाही. साहेब मी तुम्हाला नाही भेटलो. वारंवार मी खाली येतो. ते मला साहेब आपल्याकडे पोचणे नागरिकांनी या पण आहे ना नॉलेज नसते की आपल्याकडे पोच. मी आपल्याकडे आलोय मला माहिती आहे कुठे कुठे जायचं आहे. सामान्य नागरिकाला कुठे माहिती आहे? तुम्ही कुठे बोर्ड लावलेला की यांना भेटायचं आहे? असं आहे. गुप्तचर तुम्हाला भेटू शकतात ते पण मला का भेटू शकत नाही? हा? मॅडमला मी बोललो साहेब. मॅडमला बोललो मी. मॅडम म्हणे माझ्याकडे आताच तुमचे पेपर आले. म्हटलं मॅडम 2019 ची माझी प्रोसेस आहे. तुमच्याकडे आता डाउनलोड केलेलं काय आहे? आहे ना माझ्याकडे. हे बघा सर ऍप्लिकेशन ते मला रिसिव्ह दिली नाही. तुम्ही म्हणे ऑनलाईन केलं आहे. तुमचं जमा झालेलं 2019 ला. 23 ला हे बघा साहेब 23 ला पण झालेलं आहे. माझ्या याच्यामध्ये पूर्ण डिटेल. आता हा प्रोसेस अशी आहे की फक्त तुमच्याकडून अप्रूव्ह करून मी रिक्वेस्ट केली. अप्रूव्ह नाही होते ना रिजेक्ट तरी करून टाका कारण की मी दुसरा लायसन अप्लाय करू शकतो. आता माझं असं आहे की दुसरं पण लायसन अप्लाय करायला लई दिक्कत जाते. चालेल ना बघू ना. हे बघा सर आता एक्सपायरी दाखवतोय हा माझ्या लायसन. चालते आपण आहे ना तुम्हाला आता याचे एक्सपायर झाले ना नवीन लायसन्स करून घेऊ. परत लर्निंग काढावं लागेल आणि परत करावं लागेल. साहेब आता पण- 20 वर्ष मी गाडी चालवलेली आहे. म्हणजे आता असं झालं की माझ्या एज्युकेशन परत झिरो झाला ना. नाही पण ते तुमचं त्याच्याप्रमाणेच करावं लागेल ना. साहेब हा ऍप्लिकेशन तुम्ही रिजेक्ट करून द्या. मी परत बॅकलॉग साठी एक टाकतो ना ऍप्लिकेशन. नाही पण ते होणार नाही ना. आता होणार नाही ते. साहेब ते नाही होणार. तुम्ही writing देऊन द्या. साहेब शासकीय जे है शासकीय कामकाज का जो है बुरदन सामान्य नागरिक ने का सोसावे? नाही पण सोसायचा प्रश्नच नाही ना. आपण बघावं लागेल ना ते. हां जसे तुम्ही सुविधा बघा ना दिली. साहेब. मला आहे ना त्यांनी ना मदतीसाठी आहे ना माझा आहे ना लेटर दिलेला आहे. मी यासाठी आलेलो आहे. माझ्याकडे अधिकारपत्र आहे आपल्याला बोलायचं. हा, नाही, नाही, ठीक आहे. कायदेशीर मी आपल्याला कायदेशीर बोलतोय. नाही, नाही, ठीक आहे, काही problem नाही. सर त्यांचे अधिकारपत्र आहे. त्याचबरोबर आहे ना हे पण माझे परिचित होते ॲडव्होकेट आहे. त्यांना आहे ना जे हे 24 नंबरसाठी आलेलो आहे सकाळी 11 वाजेपासून. अजूनही खिडकीनंतर दरवाजे बंद आहेत तिकडे. साहेब 1 मिनिट माझ्यासोबत चलता का आपण? नीचे जेवढी खिडकी आहे 1-2 का सोडून सगळे खिडकी बंद आहे. बंद म्हणजे कोणी हजर नाही आहे. आपण 1 मिनिट चला ना कोर्टामध्ये गेले. सर पण आता 12 वाजून गेले ना सर. ठीक आहे पण 15 सर, मिनिटं, अर्धा तास रिक्वेस्ट आहे. लेट होऊ शकतं. कसं आहे, मित्र होतो नाही तुम्ही पटकन माझ्याकडे आले असं तर तुमचं काम- सर सगळे तुमच्याकडे पोहोचू शकत नाही. कोणी आत आहे ना येण्याची बी पण हिंमत नाही. आपल्याला ना एवढे हे आपला मेन गेट पण बंद असतं. मेन गेट बंद असून जे हे AO किंवा ना ARTO करून यावं लागतं. हे किती लोकांना माहीत असेल? जे कधी कधी आपला काम करणार ते त्यांना माहीत असेल का? त्यांना खिडकीच माहीत असेल. खिडकीमध्ये तुम्ही लिहिलेलं आहे या काम ह्या खिडकीमध्ये होगा तर ते तिथे थांबतील साहेब. आपण एक म्हणून चक्कर तर मारा आपण. माझी कडकडीची विनंती आहे आपल्याला. आता चला ना माझ्यासोबत साहेब नाही, प्लीज. तो खाली यांचं आधी काम तर करून घेऊ दे. हं? तो तिथे पण आहे ना त्याचे काम कुठे करेल? जो खिडकी आहे जे गेट बंद आहे मी आहे ना रेकॉर्ड केलेला आहे साहेब. नाही नाही रेकॉर्ड तर चालूच आहे ना तुमचं. हां तसं नाही नाही होत. त्या पण रेकॉर्ड केलेला आहे की आता पण आहे ना तिथे कोणीच नाही आहे. 24 नंबरचं हे, यांना बोला बरं भाडा तुमची पावती फाडायची ना. हा डिग्री वगैरे सगळे डॉक्युमेंट आणले. नाही येत आहे ना तुम्ही ऑनलाईन करू शकता हे. सर, ते 40 आपण नाही नंबरची करू. पावती आहे ना. आता जे सांगितलं तो फॉर्म ते म्हणे फॉर्म जोडा त्याच्यावर आधार कार्ड जोडा आणि डिटेल जोडा. तेवढी CS ला पण बोला. सर कार्यालय अधीक्षक पण आहे ना तिथे पे हं? साहेब बरोबर आहे. आज शुक्रवार आहे. आपला शुक्रवार आहे ना म्हणजे आज आधी कोणी येत आहे नाही. कोणी अर्ध्या दिवस गायब होऊन जाता. म्हणे ना सोमवारच्या दिवशी आधे दिवस नाही येतं म्हणजे ना सब का म्हणा कोणी बोलत नाही म्हणजे चालू आहे आपलं काम कार्यालयाचे काम.
मी प्रूव्ह करून दिलेला आहे साहेब. मला मला मी मॅडमला मी सांगितलं, म्हटलं साहेब बसले, मी साहेबांना रिक्वेस्ट करतो, तेही असे उत्तर देतात की नाही नाही आमचं काम आहे, आम्ही करू. साहेबांना काय आता सांगा, मी एक नागरिक साहेब 2019 पासून वरिष्ठ अधिकाऱ्याला मला भेटायला नाही भेटत, मग कसं माझं सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम? असं भेटायला नाही भेटायला साहेब मला एक गोष्ट सांगा. आणि कुणाला भेटलेच जर नाही तर तसं करणार नाही ना साहेब, तुम्ही वाटल्यास तर 6 नंबरवर मॅडम बसले, त्यांना बी सांगितलं मी, ते म्हणे साहेब येतील ना इकडे, आमचं काम आहे ना, आम्ही करू ना. मॅडमनं केलं आहे मेल, पण साहेब आता लई टाइम झालेला आहे. साहेब आपल्याकडे एसी चालू आहे, होय चालेल. आपल्याकडे एसी चालू आहे, होय. पुरावा आहे. हं? साहेब नाहीतर मला हे ऍप्लिकेशन रिजेक्ट करून द्या, कारण की मला नवीन ऍप्लिकेशन करता येईल साहेब. नवीन लायसन केलं तर म्हणजे माझं एज्युकेशन 0 आहे. ऐका ना, मी NIC ला असं फोन करून विचारतो तुमच्या ऍप्लिकेशन त्यांचं काय होते करू आपण. जर ऍप्लिकेशन रिजेक्ट होत असेल तर आपण नवीन काढून घेऊ. सर अगोदर आहे ना, होतच नसलं. सर अगोदर असे प्रयत्न करायला हवे की त्याचे नुकसान होणार नाही. आणि आहे ना ते अगोदरचे जे आहे ना तुमच्याकडे जे दिलेले आहे. आम्ही विचारून घेतो, तुमचं होत असलं तर करून घेऊ, नाहीतर मग आपल्याला नवीन करू. सर किती दिवस आहे आपण यांना उत्तर देणार आहे याविषयी? नाही आजच करून घेऊ. आजच करून घेतो ते. आणि यांच्याविषयी त्यांच्याविषयी ते जे काही इंग्लिश आहे, इंग्लिश आले की पाठवून देतात नंबर की आपण लिस्ट करून घेऊ. इंग्रज साहेब कुठे गेले होते? इंग्रज साहेब आहे ना त्याच्या कॅबिनमध्ये नव्हते, ते कॅबिनमध्ये ना 12 वाजता परत लॉक लागलेला होता. म्हणजे मनमाना कारोबार चालू आहे का इथे? कोणी आपण आहे ना वेळेची एंट्री घेता का? आपल्याकडे ना पोस्ट आहे क्या थंब? ते जरा डीलरवर हे होतं ना, त्याच्यासाठी त्यांना पाठवलं होतं डीलर. साहेब मला आहे ना मला आपल्याला हजेरी रजिस्टर पाहिजे आहे. मी पाहू शकतो का आपल्या हजेरी रजिस्टर? मला दाखवा, बोलवा. आतापर्यंत कोण आहे? हा सय्यद नाही का? देवरेंना बोल. तुम्ही ना माहिती अधिकाऱ्यामध्ये अर्ज द्या, आपण करू त्याचं. कशाचे अर्ज द्या? हजेरी रजिस्टर नाही सर, त्या दिवशी आहे ना मी अर्ज देणार आहे तुम्हाला. ज्या अर्ज आज जे गैरहजेर आहे मला ते पाहायचं आहे. अर्ज देण्यानंतर सगळे भरेल मिळेल मला रजिस्टर भरून टाकतील आपले लोक. नाही तर मला दाखवून द्या ना साहेब. हां म्हणजे घोल आहे का? आम्ही आहे ना असा संशय मला निर्माण होत आहे की त्याच्यामध्ये घोल आहे. हां मला दाखवा ना. कोणी आज रोजी हाजीर आहे ते मला दाखवा साहेब, मी विनंती करतो. मी आहे ना सगळ्यांची आहे ना सगळे सर खिडकीवरच येतो ना तुमच्या बरोबर. चला ना साहेब. चलो येतोच की. आपण यात तिथं होऊ द्या ना. हे पण चालते ना, खिडकीमध्ये काम आहे ना यांच्या पण बी. नाही यांचं काम इथले करून देतो. पहिले यांचं काम करतो, मग आपण बसा तुम्ही तोपर्यंत व्हिडिओ काढत राहा. एवढे आपले किती जण आपल्या हजेरी सगळ्यांच्या खिडक्यांवर बघा तुम्ही काय. नाही सर यांनी रजिस्टर मागू शकत नाही की आपण? नाही रजिस्टर तर तुम्ही याच्यामध्ये द्या ना माहिती आहे का? नाही आता मला फक्त पाहायचं आहे साहेब. इन्फॉर्मेशन घेऊन आलो कलेक्टर ऑफिसला, ते सुडपण घेतली आणि इंगळे साहेब रिक्षाच्या फायदेबद्दल त्यांनी माहिती विचारली. याचं पण नाही. इंगळे साहेब व्हिडिओ चालू आहे. मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहे, विचारू शकता? हां मला सर्वप्रथम आहे ना साहेब आपला आय कार्ड कुठे आहे? लावलेला नाहीये आपण. आहे म्हणजे आयचं महत्व नाही, आपल्याला लावलेलं त्याचं महत्व आहे. एक मिनिट मी मागवतो. माझ्या ड्रॉवरमधून आयटम मागवतो. बर तुमचं आहे ना यांच्या तुमच्याविषयी काम आहे, तुमच्या टेबलवर काम आहे यांच्या. त्यांना आहे ना नवीन नंबर VIP नंबर पाहिजे ना तुम्हाला? 40 नंबर हवा आहे. हां ते कशामध्ये? टू व्हीलर सोमवारपासून येतो आपण. खिडकी नाही सर, माझी रूम मी कलेक्टर ऑफिसला गेलो होतो माझ्या कामानिमित्त, म्हणजे ऑफिसच्या कामानिमित्त. त्यांना पेपर आपल्या माहिती द्यायची होती, त्या संदर्भात गेलो म्हणून दरवाजा उघडून घेतलेला. बंद नाही सर, लॉक आहे. लॉक खाली आहे ते तुम्ही बघितलं नाही. सर चला आपण पाहू. चला.
तर हे तुमचं application. सर सोमवारी घ्यावं दुसरी लागेल. आपण आहे ना आपले कार्यालय हालचाल जो मुवमेंट रजिस्टर आहे ते आहे का? असेल ना ते खाली असतं. नाही आपण मुवमेंट रजिस्टर करून गेलेले होते का? नाही मी तसाच घेऊ. हां रजिस्टर करत मुवमेंट रजिस्टरमध्ये नोंद करून गेलेले नव्हते आपण. नाही ना? मी सांगितल्याप्रमाणे गेलो माहिती घेऊन. हां नाही हे कार्यपद्धत तुम्हाला माहिती आहे का की आपण आहे ना कार्यालय सोडण्यापूर्वी आपण मुवमेंट रजिस्टरमध्ये नोंद करून जाय. आहे ते का त्याच्यामध्ये आहे हं तरतूद आहे ना? तरतूद आहे ना. मग आपले कर्मचारी साहेब आहे ना कोणी नाही इव्हन आहे ना जो राजेंद्र वर्मा साहेब आहे ते पण आहे ना पालत नाही आहे. जे मेन RTO आहे आपले बॉस आहे आपण बोलू शकत नाही. मी याबाबत आहे ना परिवहन आयुक्त साहेबांना बोलेल पण आहे ना आपल्याला निर्देशक आनंद देत आहे आपण काही करू शकत नाही. पण मी आहे ना माझे जे हे रेकॉर्डिंगमध्ये आणतोय मी ऑन रेकॉर्डमध्ये आणतोय की साहेब पण आहे ना मुवमेंट रजिस्टरमध्ये नोंद करून जात नाही. म्हणजे की कधी कधी माझा असा संशय आहे की साहेब कधी कधी बगर बोले घरी निघून जाते. आपण आहे ना कार्यालय सांभाळते साहेब लोक आहे ना आपल्या घरी ना आराम करताय. मला असा संशय आहे साहेब. आणि तुम्हाला चॉईस नंबर काही अवॉइड केला होता का? तो तुम्हाला मिळणार नाही किंवा 11 वाजेपासून बसलेलो सर. तुम्ही हालचाल रजिस्टर मध्ये नोंद केली का? नाही, नाही, नाही. त्यांनी मला मी खाली 2 आणि तुम्हाला आज- ठिकाणी इन्क्वायरी केली. तुम्हाला ऐकून घ्या ना. तुम्हाला मी येऊन गेलो परवाच्या दिवशी येऊन गेलो. मला प्रोसिजर सांगितली 6,000चा DD काढा हा फॉर्म द्या त्याच्या खाली तुम्ही आधार कार्ड लावा आणि तो आमच्याकडे जमा करा. सोमवारी सांगितलं सर. नाही तसं काही तारीख वगैरे तुम्ही सांगितली. कोणाला विचारलं? आता तिथे 2-3 जण बसलेले होते बाहेर. खिडकीमध्ये सोमवारी विचार आपण नोटीस सुद्धा लावलेली आहे. ठीक आहे, तुमचं आहे ना नोटीस लावली. application नोटीस लावली आहे. आहे ना, सोमवारी सोमवारी application. application करा. आणि तुमचं आहे ना बघू तर तुमचं NIC या साहेब कडनं जर क्लिअर झालं तर तुमचं होईल बरं का? चला मला माझं असं म्हणणं आहे की मला तरी एक मिनिट चालून द्या ना साहेब. चला साहेब ते तुम्हाला सगळं right. विनंती आहे साहेब. आता तुमचं Yep. गुप्तजींनीच घेतलेलं आहे ना हो. काम. नाही यानं दिलेलं आहे सर मला. सर मी काम घेतलेलं नाहीये. मी काही आहे ना एजंट मला माहिती मला मदत मागितली आहे. मी कोणते काम करत नाही मदतीचंच तिथे. म्हणतोय मी हो. तुम्हाला मदतीचं हां. तुम्ही करताय ना. मी एजंटगिरी हे करत पत्र- नाही. हे पत्र राहू दे तुम्ही. हो परमिट रिन्यूअल चालू आहे. तुम्हाला कोणी नाही सांगितलं? सगळं परमिट रिन्यूअल चालू आहे. काही अडचण येत नाही. चंद्रशेखर इंगळे. साहेब इथे चला ना इथे हं? काय? साहेब हे पण तक्रार आहे साहेब की कोणी तुमच्याकडे डायरेक्ट पोहोचू शकत नाही कारण आहे ना हे लॉक लावलेलं होता. हे लॉक आहे ना वरिष्ठ अधिकारी करेन. हे कोणती पद्धत आहे साहेब? बघू बेग मेरी नाही का? नाही बेग साफ केली. हे कोणती पद्धत आहे साहेब की ना वरिष्ठ अधिकारीकडे पोहोचू शकत नाही सामान्य कसं आदमी? आहे, बरेचसे बाहेरचे लोक वगैरे एजंट लोक वगैरे आतमध्ये येतात त्याच्यामुळे आम्ही ते बंद ठेवतो. पण तुम्ही आलं तर आम्ही उघडतो. इकडनं आहे ना रस्ता. हं, नाही. साहेब बोले माझ्याकडे का आले नाही तर साहेब तुम्ही लॉक सामान्य नागरिक जे तुमच्याकडे आणणार त्याला काय माहिती? इथून चला ना साहेब इथून आपण पाहू आपण. हे आपला आस्थापना आहे कदाचित. इथे कोणी आता कोणीच नाही आहे इथे कोणीच नाही. हे आता आलेले माझ्याकडे यापूर्वीचा व्हिडिओ आहे. मी यापूर्वी व्हिडिओ करून गेलेला हा, नाही, आहे. ठीक हे आहे. आता आलेले नाही आता त्यांचं काम जर त्या सेक्शनला असेल काय तर तिकडे गेले असतील ना. साहेब 5 मिनिटात. किती बरी वाचवा आपण नाही, नाही, वाचू वाचवायचा शकत नाही. जे प्रश्न खरं आहे खरं लपवू वाचवायचा शकत नाही. प्रश्नच नाही ना. आमच्याकडे तिथं रोज कितीतरी ऍप्लिकेशन सगळ्यांचे आम्ही काम करतो. सगळे आपले हे 6 नंबर मध्ये कोण आहे? इथं कोणी नाही. इथं कोणी नाही. कोणी नाही आहे. हे गेलं हे काम करत होते साहेब. हे बरोबर आहे. हे काम करत होते. आपले हे साहेब आहे चंद्रशेखर इंगळे साहेब याचा लॉक लागलेला होता. मी आपल्याला नाही मी हाताने चेक करून गेलेलो होतो नाही, साहेब. कडी लावली हा. नाही. कारण ती हे लॉक आता आहे ना आपण याच्यासाठी उडून जातो. मी वर जरी जातो ना तर मी दरवाजा उडून जातो का त्याच्यात असा डॉक्युमेंट हं. सगळे. अरे हे कोणता रूम आहे तर साहेब? मी ही अशी हे कोणतं आहे? स्टोर रूम आहे तो. स्टोर आहे. हे बघा गुप्ताजी मी तुम्हाला सांगतो काय केलं. हम्म.
हे मी असं ओढून असं ठेवतो आणि याला हे लॉक असतं दुरून हं, याला हे लॉक वाटतं. हं. मी अशी कडी लावून गेलो. सर आतापर्यंत आपला आय कार्ड आलेला नाही आहे. कुठे आहे? लावा. शासन निर्णय. मी यांना मागणी करत नाहीये की यांना आपण यांना शिस्तभंग की कारवाई करावी. मी ही मागणी करत नाहीये. मी रिक्वेस्ट करत आहे की आपण, कारण काय आहे साहेब, शासन निर्णय 10 सप्टेंबर 2025. तुमचं जे हे देखील हं, आहे हं. आहे नाही, लावा पाहिजे साहेब. मी बाहेर गेलो त्याच्यात गेल्यामुळे लावलं नाही. साहेब आता आहे ना, हे सगळे दिसत आहे. यापूर्वी कोणी होता नाही, म्हणजे सगळे की सगळे एक दुसऱ्याचे टेबलवर गेलेले होते. ते ये तिथे ते इथे, पण तिथे पण आहे ना, तिथेच्या टेबलचा माणूस इथे दिसत नव्हता. म्हणजे कुठे गेले होते सगळे जण? आता तुम्हाला माहिती आहे का, ह्या खिडक्यात 4 आहे पण माणूस एकच बसतो इथं. बरोबर ना तर साहेब? माणसंच तेवढे हं. लोक तेवढे असल्यामुळे नाही, जरी ज्या माणसं असल्या- ज्या खिडकीमध्ये काम आहे नाही, त्या नाही, ह्या सुरू विंडो आहे. ह्या आपण त्या सुरुवातीला केलं होतं 12 नंबर 13 नंतर 14 नंबर 15 नंबर. हं. पण आता फक्त 2 व्यक्ती काम करतात इथं. तिथे बोर्ड लावा ना साहेब की यामध्ये रिक्त आहे की काय. लोक आहे ना, आपण आहे ना बोला ये परिवहन विभागाचे संकोच कामकाजची स्वाक्षरी हे लिहिलं आहे. बिफोर मीच्या काम आता हे इथं होत आहे. आता पहिले इथं परमिट आता काम बिफोर मी आहे ना, आपण कशासाठी लावलेला आहे बोर्ड? बिफोर मी. बिफोर मी साठी. हो. म्हणजे लोक कुठे येणार? मग त्याच्यानंतर ते शिफ्ट करून आपण काय केलं, त्या कॉर्नरला काम चालू ह्या इथे किती सूचना लावलेली आहे त्या आपण लोक जातात तिकडून. लोकं- याच्यासाठी मी- काढलं नाही आपण. मी जर आता तो प्रथम- परिवहन मी विभागाचा आपले भाग नाही, कार्य- तो परिवहन विभागाचा भाग नाही आहे. रिक्त पद किती आहेत तेवढं रिक्त तर 15 पद रिक्त आहे. माझ्या अशा विनंती आहे साहेब, आपण हे बोर्ड लावलेलं आहे ना, आपण जर शिफ्ट केलेलं आहे तर नागरिकी सुविधासाठी आहे ना, आपण हे लावा ना की तिथे शिफ्ट झालेलं आहे. म्हणजे नागरिक पहिले परिवहन विभागात काम होत होतं, हो. आता ते शिफ्ट करून आपण अधिकारी बसवले तिकडे. आता परिवहन विभागाचा विषय, परिवहन विभाग हा नेता नाही चालत तिकडे. कारण परिवहन विभाग हाच आहे. नाही, माझ्या एवढेच म्हणणं आहे साहेब की यहाँ पे ना सूचना लावली पाहिजे की जे काही या कामासाठी आला तिकडे सुरू आहे सूचना बघा. तिकडे कामकाज सुरू आहे. म्हणजे ना लोकांना हे लावून द्या. अरे एक इथं कागद लावून टाका, ते बिफोर मीचं कामकाज तिकडे सुरू आहे म्हणून. हा, जे खिडकी नंबर ते खिडकी नंबर असं लावा ना, लोकांच्या सुविधासाठी आपण आहे ना. चालेल, चालेल. लावून द्या. हा. आपण कशासाठी आहे तिथे? हा, मग टायमिंग टाका ना, पण 10:40 म्हणजे 10 वाजता तुम्ही आले पाहिजे असं गुप्ताजीचं म्हणणं आहे. तुम्ही नाही, टाका. 10 वाजे नाही, 9:45 टाइम आहे आपल्याला. म्हणजे आपण आहे ना तुमचं- शनिवारी तुमचं काम टाका. करणार असेल, आपण शनिवारी जर काम करणार असेल तर आपण 10 वाजे या. पूर्वीच्या जे पद्धत आहे ना, शनिवारची सुट्टी घेऊ नका. टायमिंग जर टाकायचं असेल तर तुम्ही टाइमवर आले पाहिजे, नाही तर दिवसभर काम चालू ठेवा. हा, आराम पाहिजे. हं. ही खिडकी पण बंद आहे, याचं काही लिहिलेलं नाहीये. तिथं कोणीच नाही आहे. हे बघा, ह्या दोन्ही सेक्शन मिळून हे बघा एवढंच मिळणार. सुरुवातीला हे इथं काम चालायचं म्हणून तो तिथं लावला. आता काम ते तिकडे चालतं म्हणून तिथं बोर्ड लावलेला बोर्ड आहे. तिथं लावलेला आहे ना आपण हो. सोमवारपासून. मॅडम आता आहे ना सगळे आले. ज्या यापूर्वी सगळे ना मी व्हिडिओ काढून गेलेला आहे. म्हणजे मी खोटा बोलत नाहीये, याचा पुरावा मी तुम्ही खोटं बोलता असं कोणी म्हटलं का? नाही सगळे की सगळे फरार होते असा बोलू शकते का? मला असं वाटतंय, म्हणजे असं संशय की कॉल करून बोलवलेला आहे त्यांना. नाही, नाही, असं मला कशाला करायचं? आता तरी सांगा, यांचे काम किती दिवसात करणार आहे? कधी करणार आहे कुणाचं? सोमवारी यांच्या? ही प्रोसिजर अशी आहे. काम कसं आहे माहितीये का, तुमचा अर्ज आपण सोमवारी घेऊ, हं, त्यानंतर या अर्जाला अजून काही 2, 3, 4, 5 अर्ज आले नंबरला तर तो ऑप्शन मध्ये जाईल. हं, ऑप्शनच्या वेळेस ऑप्शनची प्रोसिजरनुसार ऑप्शनचं काम होईल हं, आणि त्यामध्ये ज्यांनी सर्वात जास्त शासनाला महसूल दिला हं. त्याला तो नंबर दिला जाईल. बरं. त्याच्यामध्ये हे जरी असले नाही सर, मग ते तुमचा कॉल येईल की मेसेज पण आज ती परिस्थिती नाही आहे ना. आज नाही, नाही, नाही. एक मिनिट. सोमवार नंतर तो समजा. ती परिस्थिती सर- ज्यावेळेस एकापेक्षा जास्त अर्ज असले तर तुम्हाला कळवायला येईल. ओके. जर नाही झाला विषय संपला, तुम्हाला अलाउड येईल तो. आणि यांचं काम कधी करणार आहे साहेब? यांचं आम्हाला बघावं लागेल. हा? आम्हाला बघावं लागेल ते NIC ला पाठवून साहेब त्यांचं होत असलं. मागील 7 वर्षापासून आपला विभाग आहे ना बघायची भूमिका घेत आहे. त्याच्या 7 वर्ष झालेले त्यांना. बघायचं म्हणजे ते
मेल केलेला आहे मॅडमनी, 10 दिवस झालेले आहे. तरी एक रिक्वेस्ट आहे, मी मॅडमला विचारला की मॅडम म्हणताय की 1.5 महिना लागतो म्हणून, आणि येतात येतात नाही बी येतात म्हणजे. ऐसे उत्तर आहे ना प्रशासकीय कामकाजाचे धरून आहे काय असे उत्तर देणे नाही, असे उत्तर एक एक येता तर येता कधी नाही पण येता. असा तुम्ही बोलू शकता की टेक्निकल प्रॉब्लेम आहे, ते बोलते येता तर येता नाही तर नाही बी येता. हे प्रशासकीय कामकाज का धरून आहे का? बॅकलॉग केलाय सर मी, बॅकलॉग परत आपण रिपीट करायला पाठवतो. नाही ना सर, ते रिजेक्ट होतच नाही ना, अप्रूव्ह होते. आता अप्रूव्ह साठी एवढे दिवस झालेले, अप्रूव्हच होत नाही आणि रिजेक्ट पण होत नाही. रिजेक्ट जरी झाला तर मला दुसरी ऍप्लिकेशन करता येईल ना. ठीक आहे, त्यांच्याशी बोलून काय सोल्युशन केलं. तर यामध्ये ना शासनाचं पण नुकसान होत आहे, कारण त्या माणसाचं काही कसूर नाही आहे. त्यांनी 7 वर्ष पहिले ऍप्लिकेशन केलेलं आहे, म्हणजे ना त्या बुर्धन का सोसावं त्यांनी. और शासन ते ना देणार नाही. मग तुम जे संबंधित कर्मचारी आहे त्याचे खिशातून देणार का ते पण देणार नाही, म्हणजे शासन का महसूल नेमका विषय काय आहे तो पाहून घ्यावा लागेल. तुम्ही किती वेळा दाखवा. साहेबांना पहिले तर पहिले मी 2019 ला 2019 आता 2026 साहेबांना मी आता भेटलो, कधी? जेव्हा शुक्रवारी मॅडमला भेटलो ना. परवाच्या दिवशी. नाही, त्याला मी पुढच्या शुक्रवारी म्हणतोय साहेब मी. मॅडम म्हणे, मी बोललो साहेबांना मी निवेदन करतो, ते म्हणे आमचं काम आहे, आम्हाला ओटीपी घ्यावं लागतं, हे करावं लागतं ते. तरी साहेब उठले, आले, मी अर्धा तास बसलो, साहेबांना दिली ओटीपी, पण तरी मी मॅडमला रिक्वेस्ट केली. तुझ्यासाठी साहेबांनी कामकाजाचं काम चालू केलं, ते टाळलं तर नाही त्यांनी काम. माझ्या कामासाठी नाही साहेब, मी गेलोच नाही साहेबांपर्यंत, त्यांनी बोललेच नाही की साहेबांना भेटून तुम्ही घ्या. भेटलेच नाही साहेब. नाही, पण मॅडमने जेव्हा साहेब उठले ना तेव्हा सांगितलं की असं असं एक बॅकलॉगचा विषय, म्हणून मॅडमने मेल केला एनआयसीला. मी ते बी रिक्वेस्ट केली की मॅडम त्यांना सांगून फोन करून पहिले तुम्ही साहेबांना भेटायला पाहिजे होतं. म्हणजे तुमची व्यथा साहेब, तुम्ही त्यांच्याकडे नेली. हा माझ्याकडे व्यथा घेण्याचं कारण तुम्ही त्यांना त्रास दिला की नाही? नाही, त्रास काय आहे? त्रास दिला साहेब. 2019 ला मला त्रास आहे ना, नाही होतं म्हणून त्यांना निवेदन आता दिलं मी. परवाच्या दिवशी आल्यानंतर तुम्ही पहिले येऊन भेटायला पाहिजे साहेबांना. साहेब मला सांगा, माझ्या अर्ज आताचा आहे काय? 2019 ला अर्ज 2023 ला माझी एक्झाम तुम्ही येऊन भेटायला पाहिजे असं मला नाही भेटू देता ना, ते विचारा मॅडमना. त्याला माहिती नाही, आपण लॉक लावून ठेवलेला आहे, मेन गेटला लॉक लावून ठेवलेला आहे. कोणाकडे रिक्वेस्ट करतो, माझ्या काम करून द्या. कधी कधी ना साहेब पण त्याने जरा उदाहरणार्थ पब्लिक आतमध्ये येतं म्हणून आपण ते गेट ते लावतो. law बरोबर आहे. मध्ये पण- मध्ये विनाकारण येतात म्हणून. म्हणजे असं पब्लिकसाठी जर कोणाचं अडचण असेल तर कधी लॉक नाही. नाही, म- आता नाही, तुम्ही आला तो चांगली किंवा गोष्ट. साहेब आहे विषय. ना, माझ्या विनंती आहे की पब्लिक अनावश्यक पब्लिक जर येत असेल तर आपण आहे ना तिथे ना इंगळे साहेब, एक म्हणजे माझं सजेशन आहे आपल्याला, आपण बंद करून ठेवलेला आहे, ठीक आहे, आपला म्हणणं आहे, मी मान्य करतो की पब्लिक अनावश्यक पब्लिक येतात, कुणाला एवढा वेळ नाही आहे की अनावश्यक त्याचं काम असेल तोही इथे येत आहे. परंतु जे तुमच्या म्हणण्याला मान देऊन मी आहे ना एक विनंती, नम्रता विनंती करीत इच्छितो की आपण आहे ना तिथे आहे ना एखादी नंबर लावा, कॉल नंबर, या नंबरवर कॉल करून वरिष्ठाचे आपण बोलता येईल. आपण वापे ना सूचना लावा. ते सजेशन सांगते आपण लावूया. हा, दारावर जागा ना. जर आहे ना तुमच्या काम जर काम आहे ना खिडकीमध्ये होत नसेल तर वरिष्ठ अधिकारीशी बोलण्यासाठी तुम्हाला या नंबरवर संपर्क करावे, म्हणजे आपल्याला योग्य वाटेल तर ते ना आपण वरती बोलू शकता, साहेबासमोर साहेबा बोलू शकता. कार्यालयाने हेच टाकून मेल आयडी टाकून किंवा काही जर अडचण असेल तर कार्यालयाच्या मेल आयडीवर त्यांचं नाही, अनेक वेळा आहे ना तुमचे लँडलाईन नंबर आहे ते पण लागत नाहीये. मी आहे ना याचा ना अनुभव घेतलेला आहे साहेब, अनेकदा. आपण असं नाही म्हणू शकत की अर्ज नाही. 2019 मला हा अर्ज आहे. आणि हे चालूची स्टेटस आहे, हे चालूची स्टेटस आता की तुम्ही आरटीओ ऑफिसला अप्रूव्ह करून घ्या. हे बघा, हे 2019 ला माझी ऍप्लिकेशन आहे सर, आणि माझा बॅकलॉग झालेला आहे, नंबर पण आलेला आहे माझा बॅकलॉग नंबर. आता हे ऍप्लिकेशन कशासाठी केलेलं तुम्ही? बॅकलॉग साठी अप्रूव्हलच होत नाही ना सर, याच्या पुढे जातच नाही ते. हे बघा 2023 ला सर्व डिटेल आहे ना त्याच्यामध्ये, डॉक्युमेंट अपलोड झालेले Data entry पण झालेली upload सर्व झालेलं आहे सर, पण मग अप्रूव्ह का होत नाही? त्यांचा लाईफ आता झालं सर, आता या 25 मध्ये एक्सपायर झाला सर. आता लायसन माझा Expire जरी झालं असेल तर बॅकवॉर्डला अडचण नाही आला पाहिजे. बॅकलॉग आता माझ्या 2025 ला एक्सपायर झाला. मी 6 वर्ष पूर्वी टाकलेला आहे की माझा ऑनलाईन करून द्या. साहेब विनंती आहे, मुदतीत त्यांना काम करून घ्या, माझी आपल्याला विनंती आहे एखादा साहेब. विषय, एखादी केस अशी होऊन जाते की ज्याला टेक्निकल अडचणी येतात, पण आता जे 100 लोकांचे कामं वेळेवर झाले असेल त्याच्या बाबतीत कधी कोणीही अप्रिशिएट केलेलं नाही साहेब, त्याच्या ना जे काम झालेले साहेब त्याचा पगार भेटता.
आपण आहे ना आपले मला आहे ना आपलं कामच त्या आहे ते तुमचं काम आहे, तुमचं शासकीय कर्तव्य नेमणूक दिलेलं शासकीय कर्तव्य आहे, त्याचे ना एफिशिएट करणं गरजेचं नाही आहे. एफिशिएट जे कामाव्यतिरिक्त तुम्ही काही काम केले असेल तर त्याचा एफिशिएट केले जात आहे. ज्याचा तुम्ही मोबदला घेत नाही आहे तुम्ही काम केलेलं आहे तो त्याचा एफिशिएट केले जात आहे. जे कामाचं तुम्हाला टेक्निकल अडचणमध्ये जिथं आपलं काही चालत नाही किंवा आपण काही करू शकत नाही इथं अडचणी निर्माण होऊ शकतात. वारंवार आहे ना आपला चालत नाही आहे तर संबंधित मेल केले पाहिजे, संबंधित डिपार्टमेंटला कळवले पाहिजे, नाहीतर आपलं 2023 ला तसंच उत्तर भेटले, आता तसंच उत्तर भेटलं. शासकीय कामकाजाचे जे विलंब प्रतिबंधक आहे ते रिजेक्ट तरी करा, कारण की मला दुसरा लायसन अप्लाय करायला काही अडचण नाही. बॅकलॉग झाला तुमचं दुसरं लायसन होत नाही. नाही हे बघा साहेब, हीच अच्छा अडचण मॅडमला बोलव बरं इकडे. ए वाघ 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 हे काय विषयाचं लायसनचं ओ वाघ इकडे आहे. जरा हे बरोबर बाहेरून ये. साहेब शासकीय कामकाज जे आहे आपले मानके जे आहे की शासकीय कामकाज आहे ना कोणतेही कलम शासकीय कार्य पार पडताना विलंब प्रतिबंधक कायदा कलम 10 प्रमाणे कोणतेही आहे ना टेबलवर 7 दिवसापेक्षा फाईल प्रभावी राहणार नाही असं त्याचं म्हटलंय. कलम 10(1) प्रमाणे आपण 45 दिवस कोणतेही प्रकरण स्वीकारणे किंवा नाकारणे आपण बंधनकारक आहे. म्हणजे त्रुटी असेल काही असेल तर त्यांना नाकार, नाहीतर ना 45 दिवसमध्ये ना ते प्रकरण पूर्ण करावं लागते. आपण तर खूप लवकर करतो ते. आपण तर खूप लवकर करतो. उदाहरण एवढं 45 दिवस आपण घेतच नाही कोणत्या प्रकरणाला. जास्तीत जास्त त्यानंतर दुसरा दिवस किंवा तिसरा त्यानंतर दिवस. पुढच्या ना कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर कोणतेही दुसरे विभागाचे संबंधित असेल म्हणजे की एखादी काम समजा ना अप्रुव्हल आपले वरिष्ठ कार्यालय आहे ते आहे जे काही आहे एखादी प्रकरण तो 45 दिवस परत मिळत आहे. म्हणजे 90 दिवस कितीही डिपार्टमेंट असेल तर 90 दिवस मध्ये काम झाले पाहिजे. त्यांच्या संदर्भात तुम्ही बोलताय की इतके दिवस झाले. हा नाहीतर कलम 10(3) प्रमाणे मॅडम काय प्रॉब्लेम आहे त्यांच्या विषयाला. बॅकलॉगचं काय एनआयसीला मॅडम मेल केला होता बॅकलॉग साठी पुढच्या आठवड्यात 2019 मॅडम 2019 ऍप्लिकेशन ते ओपनच होत नाही सिस्टम. तुम्ही एनआयसी ला मेल पण केला आहे, ऍडमिनच्या लॉगिंगला 2दा चेक केलं. त्यांच्याशी बोलले का कोण बघतं ते तिथं एनआयसी कोण बोलणं झालं सारखीचं कोण बघतं तिथं साठीचा अविनाश तो मेल कुठं. मॅडम आपल्याला वरिष्ठांना सांगितलेलं आहे की याबद्दल असे अडचण येत आहे. आपण वरिष्ठांना वारंवार कळवलेले आहे का. नाही, त्यांनी 2019 ला नाही मी काय विचारतोय माझा प्रश्न स्पष्ट आहे. मी आपल्याला यांच्या विषयी की असा होत आहे 2019 पासून प्रबलित आहे. आपण वरिष्ठांना सांगितलेलं आहे का. कोणत्या वरिष्ठांना सांगितलेलं. साहेबांचं लॉगिंग वारंवार घेते नाही लॉगिंग नाही त्यांना ते आत्ताच आले ब्रीफ माझ्याकडे 19 पासून आले नाही, आता 2 दिवस झाले मागच्या 6 महिने माझ्याकडे नाही आले ते. त्यांचं म्हणणं आता झालं कॉन्टॅक्ट ते. 2-3 दिवसापूर्वीच कॉन्टॅक्ट झालेला आहे. त्यांना विचारायला लागले त्या विषयात आता म्हणजे आपण विचारू एनआयसीला पण आता मी बोलतो स्वतः. बोला ना साहेब. म्हणजे माझे त्यांचा जरी प्रॉब्लेम 19 पासून असेल पण ते आता 2-3 दिवसापूर्वीच नाही कॉन्टॅक्ट साहेब ना त्यांच्याकडे मेल आहे तुम्ही मेल बघत नाही का. हा कधी पाठवलेले आहे. ते आताच म्हणजे ना आपल्याला हे जे परिवहन विभाग आहे या शासनाने हे केलेलं आहे की आपण आहे ना दिवस झाले मी आलोय. मी तुम्हाला ते 8 दिवसापूर्वी वसूल झालेले आहे. मी काय बोलतोय साहेब यांनी वारंवार मेल केलेले आहे. या कार्यालयाला यावा लागेल 8 दिवस झाले. या कार्यालयाने यावं लागेल नसेल इसलिए या शासनाने काय केलेलं आहे की सर्व ऑनलाईन प्रोसेस केली आहे. त्यांनी तो विषय 8 दिवसापासूनच आता यांच्याकडे आणलेला आहे. असं ते पण मेल आहे ना. असं ते पण म्हणतात. म्हणजे 8 दिवसाच्या वर झालं नाही त्याला. तुम्ही 8 दिवस 8 दिवस झाले तुम्ही येऊन नाही, त्यांच्याकडे. हा मॅडमला मी 8 दिवस झाले भेटले. हे मॅडम 8 याच्या पूर्वी ना माझी प्रोसेस 2019 ला चालू आहे. कॅन्सल पण होत नाही. कोणाशी ओपन एरर दाखवते. तिकडे खिडकीमध्ये मी 2019 ला त्यावेळेस समजा ते असं नाही वारंवार आहे. ते मॅडमची बदली आहे. मॅडम ना ती त्याचे पुढे जे काही अधिकारी होते त्याचे भेटले ते सगळ्यांचे नाव आपण विचारताय. आपल्याला कदाचित ना आपल्या विभागामध्ये सगळ्याचे नाव माहित आहे का. सगळे जे काम करताय नाही मला होऊ शकत. 25 खूप कालावधी गेला. हो जुने ऍप्लिकेशन नाही, future जे राहताना तो ओपन होईल. जर 2-3 वर्ष झाले ना ते ऍप्लिकेशन आपल्या सिस्टमला होतं. मॅडम 2023 ला त्याच्यावर झालं ना. सॉल्व्ह करते. NIC ला पण मेल पण केलं. कुणाला सर तरी निरोप द्यायला. साहेब चला
मला पण जायचं आहे. मी आपल्याला विनंती करते त्याच्या काम लवकर करून नक्की द्या. आता आपण आता स्वतः बोलू. तुम्ही- आणि नाही तर आहे ना मी आपण आहे ना याच माध्यमातून व्हिडिओ तुमच्यासमोर बोलू का हा? आता? मला घेऊन या चला बरं. हा. या. तुम्ही बोला त्यांचे काम करून द्या. यांना जर होत नसेल त्यांना कळवा. नाही, त्यांना पत्र घेऊन प्रॉब्लेम मी काय बोलले NIC-ला म्हटलं आमच्याकडून मी कॅन्सल होत नाही, तुमच्या सिस्टीमला जर झालं तर बरं होईल, नवीन बॅकलॉग करून देऊ त्याचं. तेच माझं म्हणणं आहे मॅडम, नवीन लायसन बी नाही होतंय माझं. घेतच नाही तो सिस्टम. मोबाईल नंबर नसेल टाकला तो मेल पाठवा. घेऊन ये रे. आमदार सर आपण सर आपण बोलू. मला तुमच्या खाली बसून नमस्कार, मी दीपक कुमार.